भावना काय ईश्वरदादा पाटील निवडून येते काय भावना काय पक्षांनी कशी पक्षांनी बंडगिरी भावना काय 100% विशालदादा निवडून येते। संजय राऊत आहेत त्यांना सांगलीचा ग्राउंड अभ्यास नसल्यामुळं त्यांना निर्णय घेता आला नाही। काँग्रेस जिवंत राहण्यासाठी म्हणून ही लोक संपूर्ण विशालदादा या मागे उभा राहणार। कदम फॅमिली आणि दादा घराणं हे एकत्र येऊ नये याच्यासाठी काही षडयंत्र रचली जातात आणि त्या षडयंत्रातून हे तिकीट म्हणजे डावललं गेलेलं आहे। विशालदादा याला की लीड बरं वाटतं फुल लीड म्हटलं होतं की विशालदादा लीड नाही। लीड नाही ना 142 मतदान आमच्या कुळालवाडीतनं मी स्वतः हे विशालदादाला मी पट्टे एकटा देणार आहे। आमच्या गावचं मतदान कमीत कमी 4000 आहे। आम्ही वनिमी विशालदादाला देणार आहे। मोदींच्या नावावर मतं मागायची बंद करा। तुम्ही 10 वर्षात काय काम केलं हे जनतेला सांगा। विशालदादाला पक्षाचा पाठिंबा नसला तर जनतेचा पाठिंबा आहे। तुमच्या इथं तर आमचाच आमदार आमचाच खासदार असं आता गेलं ते मागं होतं आता नाही। मोदीकडे माझं 30 लाख रुपये झाले 10 वर्ष राम दुपट्यानं। वेलकम टू समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज। वेगाने विकसित होणाऱ्या पनवेल सिडको नैना परिसरातील शिरढोण येथील समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज प्रशस्त असे हे रो बंगलोज फक्त 90 लाखात उपलब्ध। निसर्ग सौंदर्यासोबत शहरातील सर्व आधुनिक सुख सुविधा असलेला प्रोजेक्ट। वास्तुशास्त्रानुसार बांधकाम, गेटेड सोसायटी, क्लब हाऊस, गार्डन, 2 व्हीलर व 4 व्हीलर पार्किंगची सुविधा। सिडको नैना मधील क्लिअर टायटल प्रोजेक्ट आहे। सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज देखील उपलब्ध आहे। आपल्या व कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आमच्याकडे बुकिंग करा व आपल्या चांगल्या व प्रशस्त बंगल्याचे स्वप्न पूर्ण करा। आमच्याकडे नवी मुंबईमध्ये NA प्लॉट्स, रो बंगलोज व फ्लॅट्स क्लिअर टायटल अगदी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत। नमस्कार, मी चेतन सावंत। स्पेशल गोष्टच्या आखाडा लोकसभेचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये जात आहोत आणि आज आपण सांगली लोकसभा ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपणा सर्वांनाच माहीत आहे की सांगली लोकसभेचा तिढा हा संपूर्ण राज्यभरामध्ये गाजत आहे आणि आज विशाल पाटील हे अर्ज भरून मोठं शक्ती प्रदर्शन करून या ठिकाणी त्यांनी मेळावा घेतलाय। मी केदारला सांगेन की थोडासा जरा एक पॅन करून या ठिकाणी मेळाव्याला किती संख्येने गर्दी आहे हे एकदा दाखवावं त्यांनी। जे एकतर पक्षाकडून अजूनही ते उमेदवारी मिळेल अशी ते अपेक्षा धरून आहे, पण जर उमेदवारी नाही मिळाली तर अपक्ष उभा राहत बंडखोरी करण्याचा निर्धार त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरू केला आहे। आणि सोबतच मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते असतील व इतर पक्षातले देखील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत। तर आज आपण येथील कार्यकर्त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। विशाल पाटील यांचं भाषण सुरू झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता की कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषामध्ये त्यांच्या भाषणाला साथ द्यायला सुरुवात केली। ओ बाबा नमस्कार, काय आज मेळाव्याला आलाय? हो मेळाव्याला आलो की। बर, काय काय भावना आहेत तुमच्या? भावना काय ईश्वरदादा पाटील निवडून येते काय भावना काय येतील वाटतंय तुम्हाला? बघा पक्षाने उमेदवारी दिली नाही। पक्षांनी कशी पक्षांनी बंडगिरी बंडाला तुमचा पाठिंबा आहे? हाय कुठून आलाय? हा मी जत सिद्धनाथून आलोय। सिद्धनाथ जत तालुका। बर बर, जत तालुक्यात काय भावना आहे आज तुमच्या? भावना काय 100% विशालदादा निवडून येते। 100% विश्वास 100%। पण आता पक्षाची त्यांना म्हणजे मिळेल का ताकद? हा पक्षाची भरपूर मिळेल किंवा माणूस आहे की पक्ष काय सोडा बाजूला देऊन बर, हा काय काय सांगाल? आम्ही विशालदादा नाही। तुम्ही आज काँग्रेसची टोपी पण होय, होय, होय. घातले, पक्षाने अजूनपर्यंत त्यांना उमेदवारी नाही दिली मिळणार, आज आणि उद्या मिळणारच। मिळणार उमेदवारी. त्याचं दखल जर घेणार. नाही मिळाली तर अपक्ष लढणार। अपक्ष आम्ही हे लढणार। पाठिंबा. काय काय सांगाल तुम्ही? काय नाही, महायुतीमध्ये जे संजय राऊत आहेत त्यांना सांगलीचा ग्राउंड अभ्यास नसल्यामुळं त्यांना निर्णय घेता आला नाही आणि जेणेकरून अप्रत्यक्षरित्या काँग्रेसला तिकीट डावलणं म्हणजे अप्रत्यक्षरित्या भाजपचा फायदा आहे आणि त्याने अजूनही वेळ गेलेला नाही। अभ्यास करून विशाल पाटलांना तिकीट द्यावं आणि भाजपचा पराभव करावा। का उमेदवारी मिळत नसेल विशाल पाटलांना पक्षाकडून? जाणीवपूर्वक इथल्या काही सांगली जिल्ह्यातल्या राजकीय पुढाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क ठेवून जो आतल्या आत जो अंतर्गत वाद आहे त्यांची आता स्पष्ट नावं सांगता येत नाहीत, पण अप्रत्यक्षरित्या कायमस्वरूपी वसंतदादा घराण्याला सत्तेपासून वंचित ठेवायचं कट कारस्थान ही मंडळी करत आहे। त्या मंडळीचंच हे काम आहे।
बंड यशस्वी होईल वाटतंय का तुम्हाला? नाही नाही बंड यशस्वी होईल ना विशाल पाटील होईल होईल. काय सांगाल बाबा तुम्ही कुठून आलाय? कडेगाव तालुका. कडेगावतून आलाय. म्हणजे आता कडेगाव पलूसचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब आहेत. मग आज तर ते काय स्टेजवर नाही पण ते आग्रही मागणी करतात की विशाल पाटलांना उमेदवारी मिळावी. तिकीट मिळू अगर न मिळू तिथली कडेगावची जी जनता आहे ती यावेळेला नेत्यांच्या सुद्धा ह्याच्यातनं विशालदादा या पाठीमागे उभा राहणार आहे. नेत्यांनी पाठिंबा देऊ नेत्यांनी तिकीट मिळवून आणू न आणू परंतु यावेळेला विशालदादांना तिथं कडेगाव पलूसला काँग्रेसचा बालेकिल्ला म्हटलं जातं. पतंगराव कदमांपासूनची ती परंपरा आहे. तर ह्या वेळेला उमेदवारी जर नाही मिळाली तरी तिथली काँग्रेस जिवंत राहण्यासाठी म्हणून ही लोक संपूर्ण विशालदादा या मागे उभा राहणार. कारण जिल्ह्यात काँग्रेस संपवायचंच काम चालू झालंय ना. ते तुम्हाला मान्य कदम फॅमिली आणि दादा घराणं हे एकत्र येऊ नये याच्यासाठी काही षडयंत्र रचली जातात आणि त्या षडयंत्रातून हे तिकीट म्हणजे डावललं गेलेलं आहे. ह्यावेळेला सगळी जण विशालदादांसोबत राहील म्हणतात. काय काय सांगाल? काय नाही विशालदादा यावेळी निवडून येणार आहेत. निवडून येतील विश्वास वाटतोय विश्वास. तासगाव तालुक्यात आलोय आम्ही. आबाची कट्टर माणसं आम्ही पण आबांच्याकडं या माणसाला आम्ही सपोर्ट करतोय. आता तुमच्या इथे तर मागच्या 2 निवडणुकीत आमचाच आमदार आणि आमचाच खासदार आता होणार नाही. आता फक्त विशालदादाच होणार खासदार. पण आता महाविकास आघाडीचं मग चंद्रहार पाटील उमेदवार आहेत. चंद्रहार पाटलांचा काही विषय नाही. त्यांना घोड्यावर बसवलंय जबरदस्ती त्यांच्यावर झालेले एवढंच आहे विषय. त्यामुळे यंदा विशालदादाच. काय तरुण म्हणून काय सांगाल? विशालदादा नक्की निवडून येतील. नक्की निवडून नक्की. बाबा कुठनं आलाय? जत मधनं आलाय. लांबनं आलाय जत रावगुंडवाडी. काय भावना आहेत बाबा तुमच्या एवढ्या लांबनं तुम्ही आज कशासाठी आलाय? दादावर अतिशय प्रेम करणारे आपलं जत तालुक्यातले माणसं आहेत. वसंतदादांपासूनची ती परंपरा आहे. म्हणजे वसंतदादांवरती पण तुम्ही प्रेम करताय आणि त्या भावनेतून तुम्ही आज आलाय. आपण काँग्रेस टिकवायचं आहे म्हणून आलं. काँग्रेस टिकवायचं आहे त्यामुळे तुम्ही आज एवढ्या लांब. काय सांगाल तुम्ही? नक्की विशालदादा यावेळेला निवडून येणार आणि प्रचंड मताने निवडून येतील यात काही शंका नाही. काय हा विश्वास का वाटतोय तुम्हाला? हा विश्वास कारण काम आहे विशालदादांचं. प्रत्येक तालुक्यात विशालदादांचं काम दिसतंय त्याच्यामुळे विशालदादा निवडणार. विशालदादांचं काम आहे मग तरी पण पक्षाने का विचार केला नाही? पक्षाने विचार करू द्या नाही. पक्षाचा प्रश्न आहे. पक्षानं काय केलं याला आम्हाला देणं घेणं नाही पण विशालदादा हे नक्की निवडून येतील हे मी तीळ मात्र शंका नाही. म्हणजे अपक्ष जरी राहिले तरी निवडून येतील. काय सांगाल? मी कन्नडमध्ये बोलणार आहे. मला मराठीच्या मध्ये कन्नड बोलतो. तुम्ही जजचे आहात काय? हा जजचे आहे. बोला की. नाही पण मराठी बरोबर. तुमच्या भावना काय आहेत? काय होईल? भावना या काँग्रेसची हे आपल्या विशालदादा येण्याची भावना आहे. हा 100% येणार. तुमच्या कन्नड भाषेत एकदा बोला बरं. हा विशालदादा याला की लिडले बरं वाटत हा फुल लिडले म्हटलं होतं की विशालदादा लीड नाही. हा लीड नाही येणार. अच्छा. तिथं जे कन्नड भाषिक आहेत त्यांची पण हीच भावना. काँग्रेसवर प्रेम करणारे लोक आहेत. अच्छा. काय सांगाल तुम्ही? काय होईल? आम्ही ನಾವು ಕರ್ನಾಟಕ ಬಾರ್ಡರ್ ಮೇಲೆ ರೀ ಪೂರ್ಣ ನಮಗೆ 9 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಅಟ್ಟೆ ಕರ್ನಾಟಕ ಹದ್ದಿ ಅದ ಕರಜಿ ಊರಿಂದ ಬಂದಿದ್ದೇವೆ ನಾವು ಜತ್ ತಾಲೂಕು. ವಿಶಾಲದಾದ 100% ಆರಿಸಿ ಬರ್ಲಾಕಿಬೇಕು ರೀ. 100ಕ್ಕೆ 100 ಲಾಕ್ ಮತ್ತಲ್ಲಿ ಆರಿಸಿ ಬರ್ತಾರೆ ವಿಶಾಲದಾದ. ಹಾಂ हे मराठीत तुम्ही सांगा बरं. सांगू शकता मराठीत? सांगू शकता की. काय बोलला तुम्ही आता? आम्ही मराठी बोलावं म्हटल्यावर आमचा 42 गावात मराठी शाळाच नाही आहेत. अच्छा. हां थोडंफार आम्हाला जत विधानसभा जात मतदारसंघामध्ये 42 गावामध्ये कन्नड शाळाच आहे. मराठी काय लोकांच्या भावना आहेत तिथल्या त्या गावातल्या? दादाना काय काँग्रेसवाल्याने तिकीट ही केलं नाही. आता लोकांना म्हणत जोश उडाला आहे. म्हणजे लोकांना जोर आहे आणि त्या जीवावरती ते निवडून येतील. हां 100% दादा निवडून येतील. ह्या लोकांच्या भावना. हां लोकांच्या भावना झालेल्या आहे. आम्ही 4 जीप घेऊन आले तिकडे कर्नाटकातून. इथून 150 किलोमीटर लांब आहे आमचं गाव. एवढ्या लांब काय? पण ही भावना कुठून नाही. कशासाठी? काय झालं आता तिकीटमध्ये काय ढवळाढवळ झालंय. लोकांचं मनात लय उद्रेक झालेलं आहे विशालदादा साठी. हां विशालदादा आणि तरुणासाठी आता आम्ही सांगलीतून तिथून सांगलीत आला. विशालदादांची लाट तयार झाली म्हणा. 100%. काय सांगाल? ह्यात विशालदादा स्वतः तयार झाला नाही जनतेनं तयार केलं त्यांना. तुम्ही लोकांनी हे जनता पूर्ण आहे की नाही हे मतदान जनतेनं हातात घेतलंय आणि जी हुकुमशाही चालू आहे की नाही लोकशाही संपवून त्या झुंडशाही आणि हुकुमशाहीच्या विरोधात लढायचं लोकांनी ठरवलंय. त्यामुळे ह्यात म्हणजे परिवर्तन अटळच आहे. सांगली जिल्ह्यात खासदार हा पुढचा विशालदादाच असणार. विशालदादा असणार. काय सांगाल? आम्ही 75 माणूस आहे. मी दादाबरोबर चाललेले माणसं तिने जे दादा घालवलं त्या विशाल दादाला उभा करणार त्यासाठी आम्ही तयार केलेले.
कुठनं आलाय तुम्ही? आम्ही जत पूर्व भागात. अच्छा, तुम्ही पण जतवरनं आलाय एवढ्या लांब? हा जत पूर्व भागात. विशाल यंदा जत मध्ये लीड आहे वाटतं. जत मध्ये नाही, हजारच्या हजार लीड आहे. लाखोनं लीड आहे. संजय काका 10 वर्ष झाले जत पूर्व भागातला तो खासदार कोणालाच माहित नाही आपल्यात. विशालदादा काय नाही तरी पण आम्हाला विशालदादा माहिती आहे. जत मध्ये का एवढं बंड झाले? बंड झाला म्हणजे त्यांनी 5 वर्षातनं 1 वर्ष पाणी येतं आमच्याकडे. म्हणजे कसं येतोय म्हणून इलेक्शन जवळ आलं की पाणी येतोय. पाण्याचा पुन्हा 4 वर्षात तो इलेक्शन पाणी पण नाही, तो निवडून आलेला माणूस पण नाही. संजय काका 10 वर्ष झालं येऊ. परवा आता माडगाव मध्ये बघितलं त्याला. आपल्या तालुक्याचा बाउंड्री कुठं आहे ते माहित नाही. जत तालुक्याच्या बाउंड्री कुठं आहेत ते लोकांना माहित नाही. हा आपली ज्यावेळी आपली जत तालुक्याची गावं कर्नाटकमध्ये जातं म्हणतं ना त्यावेळी त्यांचं सगळं मागण्या करताय आणि गप्पच बसताय. हा जत तालुक्याचं मागण्या साहेब हा जिल्हा सगळा ओळखून आहे. 10 वर्ष झालं जयंत पाटलांमुळे संजय काका निवडून येतात. पण आता कुठनं आलाय? मी आलोय कवटेमंकाळवरनं. जयंत पाटलांमुळे संजय काका निवडून येतात. हा जिल्हा सगळा ओळखून आहे आणि भाजपच्या विरोधात सगळी लाट उलटलेली आहे. जयंत पाटलांना माहीत होतं की संजय काका नंतर त्यांना त्यांच्या मुलालाच खासदार करायचं होतं. त्यामुळे त्यांनी विशालदादांना जाणून बुजून तिकीट डावलण्याचं काम केलं. पण जनतानी ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि विशालदादा कमीत कमी 2 लाख मतांनी निवडून येऊन जयंत पाटलांना सुद्धा जिल्हा हा त्यांच्या घरात बसवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. हा विश्वास वाटतो 100% आहे. कुठनं आलाय? मी जतवरून आलोय. हा मी स्पेशली भाजपवरती मी मेन म्हणजे माझा मुद्दा ठेवतो. धीरेंद्र शास्त्री हा भाग्यशोधा म्हणून धीरेंद्र शास्त्री आहे. त्याचं MP मध्ये आहे. तो फक्त भाजपचं एजंट म्हणून काम करतोय. आपलं ते भाजपचं जे कोणी तिथं बाजूला ते UP आणि MP चे आपले उमेदवारी त्यांच्यामुळे आमदार आणि खासदार तिथं फक्त टेकर धरणच असते. आपलं भारताचं लुटायचं तिथं जाऊन त्या धीरेंद्र शास्त्रीला घालायचं. मी तिथंपर्यंत सायकलवरती जाऊन आलेलो आहे. बरं काय होईल आता? काय होईल हे सगळं बघितल्यानंतर काय होईल वाटतं? हे लुटेरो पक्ष ह्या लुटेरो पक्षांचं हे करू नका आणि आपल्या भारतातले लोक जरा सुज्ञ होऊ दे. सांगलीत काय होईल? सांगलीत 101% विशालदादाच बसेल. विशालदादा बसणार. आपले सांगलीत हे विशालदादा बसणार. शिवसेनेचा एक ग्रामपंचायत सदस्य नसताना त्यांनी स्वयंघोषित उमेदवार घोषित केला आहे. त्यामुळे त्यांचं काही इथं अस्तित्व नाही. 100% काकाच्यात आणि दादाच्यात निवडणूक होणार आणि 100% विशालदादा येणार. भाजप किती जर सांगितलं असलं आज की आम्ही हे केलं आम्ही ते केले, त्यांनी काय केलं नाही. आता ह्यो माईक आहे, ह्यो सुद्धा काँग्रेस पक्षाने तयार केलेला माईक आहे. भाजपनं काय केले सांगा? 5 मुद्दे सांगा भाजपनं आम्ही हे केले म्हणून. काही सुद्धा सांगू शकणार नाही तिनं. आपल्या सुईपासून ते आज बोलते या मोबाईलपर्यंत ATM पर्यंत सगळे जे केलं हे सगळं पूर्ण काँग्रेसने केलं. ह्या भाजपनं काय सुद्धा केलं नाही. काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाही दिली की विशालदादाला दिली नसली. आघाडीच्या भांडणात ती उमेदवारी गेली असली तरी सुद्धा अपक्ष जरी भरला तरी दादा येणार. दादा 100% काँग्रेसलाच पाठिंबा देणार. दादा येणार नाही. काय सांगाल तुम्ही? मी आता इंजिनियर असून थोडीफार शेती करत आहे. शेती करायला पहिली गरज आहे पाणी. ती आता विक्रमदादांनी खूप काही काम केलं त्यासाठी. आणि परवा अंबाजेश्वरी म्हणून ते कोटलगी प्रोजेक्ट झालं. ते कर्नाटकाचे विश्वजित दादांनी आणि विक्रमदादांनी खूप मागणी केली. आणि बाउंड्री आपली राऊंडवाडी गाव आहे. मग राऊंडवाडी गाव म्हणा पूर्व भाग म्हणा जत तालुक्याला त्यासाठी पाण्याची व्यवस्था त्यांनी मागणी केली आहे. ती होणार पण अशी त्यांनी हे दिलं आहे. आज विक्रमदादा स्टेजवर नाही ते, पण आता तुम्ही त्यांचे बहुतेक कार्यकर्ते असावं किंवा समर्थक असावात. काय त्यांची भूमिका असेल वाटतं? विक्रमदादा 1 नंबर दादा आहेत आपल्या तालुक्यामध्ये. म्हणजे आता त्यांनी आपल्या तालुक्याला रिप्रेझेंट केलेलं आहे. ह्या वेळेपर्यंत आतापर्यंत कोणीच काम केलं नाही असं. आणि जेच त्यांनी विक्रमदादा काय भूमिका घेतील? विशाल पाटलांसाठी मदत करतील? मदत करणार की 100% मदत करणार. विशालदादा विश्वजित कदम. कुठून आलाय? कुठून आलाय? जत तालुक्यातला कोळालवाडी गावचा आहे. पण मी बोलू सर मध्ये कोण बोलू नका. हॅलो मी ज्या टायमाला तिसरीला शाळेला होतो त्या टायमाला मी माडगावला होतो. त्या टायमाला वसंतदादा आणि शालंताई आले होते. आणि त्याच्या संघ एक दुसरा माणूस कोण होता मला काय माहीत नाही. पण त्यांनी त्या टायमाला म्हणले होते की जत तालुका जर तुमचा दुष्काळ भाग असेल तर तुम्हाला पाणी पूर्तता आम्ही करण्याची जबाबदारी देतो म्हणले होते. ते आमचं पाणी आत्ता आलंय पण ते कुणी दिले हे आम्हाला काय माहीत नाही. त्यासाठी की मी तर स्वतः वैयक्तिक 142 मतदान आमच्या कुळालवाडीतनं मी स्वतः हे विशालदादाला मी पट्टे एकटा देणार आहे. बरं या वेळेला तुम्ही निवडून आणणार म्हणताय? मी देणार मी एकटा देणार मतदान. कवटे मंकाळ तालुक्यातनं मी बोलतोय. कोंगनोळी गावचं
माननीय सरकार अजितराव घोरपडे यांच्या गावचा मी माणूस आहे, सरपंच आहे मी लोक. आमच्या गावचं मतदान कमीत कमी 4000 आहे. आम्ही वनवी विशाल दादाला देणार आहे ते सरकारांच्या सांगण्यानुसार सूचनेनुसार. घोरपडे सरकार पण ताकदीनं उभे राहील. आमच्या तालुक्यातनं पूर्णपणे 90% मतदान विशाल दादांना आम्ही देणार आहे. काय कारण आहे? कारण विशाल दादा हा काँग्रेस पक्षातनं उभारलेले आहेत. आम्हाला भाजपच्या उमेदवाराला मतदान कारण संजय काकांचं 10 वर्षातलं मागचं काम हे कारण त्यांनी किती काम केले या कारणास्तव पक्षाने विचार केला नाही की तुमचा नाही करू दे की पक्षांना नाही विचार करू दे. पक्ष अजून पक्षांचं पाठबळ आहे. मोदींच्या नावावर मतं मागायची बंद करा. तुम्ही 10 वर्षात काय काम केलं हे जनतेला सांगा. मोदीच्या नावावर मतं मागायची बंद करा तुम्ही. आता गॅस महागाई किती झालेली आहे बस करा आता ते. खासदार निधी किती वाटप केलं ते सांगा. तुमची 10 वर्षातली कामं सांगा. विशाल दादाला पक्षाचा पाठिंबा नसला तर जनतेचा पाठिंबा आहे आणि त्या जोरावर विशाल पाटील प्रचंड मतांनी निवडून येणार. लोकांच्या मध्ये वसंतदादाच्या घराण्याबद्दल सहानुभूती मोठ्या प्रमाणात असल्या कारणानं विशाल दादा हॅट्रिक करणार, निवडून येणार, हॅट्रिक करणार, 100% येणार. काय वाटतंय तुम्हाला? कुठं आलाय तुम्ही? आम्ही कवटे मंगा कोंगळी एकदम भारी झाले. आता विशाल पाटील उमेदवार मिळाले. अजितराव घोरपडे सरकारांनी त्यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे तुम्ही देखील ताकदीने उभा राहणार? 100% ताकदीने पूर्ण तालुका कवटेमंकाळ तालुका हो. त्यामुळे तिथनं त्या भागातनं सगळं लीड भेटतं. काँग्रेस पक्षापेक्षा किती वय आहे तुमचं? वयाच 24 वय आहे चालू. म्हणजे आता 9 मतदार आहे तुम्ही. काय वाटतंय? विशाल दादाचं या जिल्ह्यात खरोखर लय मोठं नाव आहे. काँग्रेस पक्षापेक्षा विशाल दादाचं नाव लय मोठं आहे. एवढंच बोलतो मी. म्हणजे विशाल दादांच्या नावावरती तुम्ही मतदान करणार? काय कुठनं आलाय तुम्ही? जतवरून आलाय मी. काय वाटतंय तुम्हाला? काय भावना आहे? तुम्ही आज कायसाठी आलाय? विशाल दादाने काँग्रेस पक्षासाठी सांगली जिल्ह्यासाठी खूप लढलेले आहे आतापर्यंत. विशाल दादांना पक्षाने काय अन्याय केलाय का त्यांच्यावर? पक्षाने खरोखरच अन्याय केले. आपण सगळं युवक आणि ज्येष्ठ नेते सगळ्यांनी मिळून त्यांना अपक्ष म्हणून त्यांना निवडून देखील ते निवडून येईल. काय वाटतं? कुठनं आलाय तुम्ही? पलूस तालुका. आम्ही वसंतदादा घराण्याचे एकनिष्ठ आहे, काँग्रेसचे कार्यकर्ते आहे. पण ज्या घराण्यानं वसंतदादा घराण्यानं येथून तिकीट ठरली जायची, ज्या वसंतदादा घराण्यानं महाराष्ट्राचा विकास केला, सांगली जिल्ह्याचा विकास केला, आज त्या दादा घराण्यावर अन्याय होतोय. म्हणून दादानी जरी पक्षाने दिलं तर ठीक, नसेल तर अपक्ष तर अपक्ष. दादा अपक्ष जरी लढले तरी किमान 1.5 लाखाच्या खाली येत नाहीत. तुमच्या डोक्यावर काँग्रेसची टोपी हो, मी अजून काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. ज्या दिवशी काँग्रेसचं तिकीट नाकारल, ज्या दिवशी महाविकास आघाडीचा जर उमेदवार आमचा काँग्रेसचा नसेल तरी टोपी काँग्रेसची दिसणार नाही. म्हणजे तुम्ही फार भावुक झालेत का? हो, भाविक म्हणजे आम्ही पहिल्यापासून काँग्रेसवर प्रेम करणार. 20 वर्ष झालं मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. माझं घराणंही काँग्रेसवर प्रेम करणार. आम्ही वसंतदादा घराण्यावर, डॉक्टर पतंगराव कदम दादा घराण्यावर प्रेम करणारी माणसं आहे. आणि जर त्यांच्याच घरावर अन्याय होत असेल तर सर्वसामान्य काँग्रेसला काय न्याय मिळणार? सर्वसामान्य कार्यकर्त्याला काय न्याय मिळणार? वाईट वाटतंय का आज? हो, भरपूर वाईट वाटतंय. कारण आज विशालदादांच्या डोळ्यातनं पाणी आलं म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यातनं पाणी आलेलं आहे. आणि याचा हिशोब करावा लागणार. म्हणून आम्हाला विशाल पाटलाच्या मागं आम्ही ठामपणे उभारणार. आणि नुसतं उभारणार नाहीत तर कमीत कमी 1.5 लाख मतांनी आम्ही विशालदादांना निवडून आणणार. आता कडेगाव पलूसमध्ये आता डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी पण आग्रही मागणी केली होती उमेदवारीसाठी. उमेदवारी मिळाली नाही तर आज काय अजून तरी ते आता स्टेजवरती कुठे? आजही विशालदादा नागपूरमध्ये आहेत. विश्वजित कदम नागपूरमध्ये आहेत. अजूनही चर्चा चालू आहे. आम्हाला आशा आहे की 19 तारखेपासून काहीतरी आमच्या तुम्हाला अपेक्षा आहे की उमेदवारी मिळावी. हा, बरं, काय सांगाल? आम्ही नामदेवराव मोहिते बापू हरिपूरमधून बोलतोय. हरिपूरमधून आमच्या गावात जवळजवळ 9,000 मतदान आहे. त्यातलं लईतले 500 मतदान बाहेर जाईल. 8,500 मतदान. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती होईल मतदान? होय. काय कुठनं आलाय तुम्ही? आम्ही मिरज पूर्व भाग कदमवाडी. दादा 100% निवडून येणार. का असा का विश्वास वाटतो? दादा एक सच्चा माणूस आहे. गोरगरीब जनतेला न्याय देणारा माणूस आहे. माणसाला पक्षाने उमेदवारी पक्ष नाही देऊ दे, जनतेने उमेदवारी दिली. इथं पक्षाची गरज नाही आम्हाला. जनतेने उमेदवारी हातात घेतली. आता म्हणजे जनतेने दिल्या उमेदवारी होय. लोकांनी निवडणूक हातात घेतल्या. 100% अगदी. आज 1 ते 1.5 लाख माणसं होती. प्रत्येकाची 3-4 मतं धरली तर तुम्ही म्हणजे समजून जावा किती मताने दादा निवडून येणार. एक उठाव झालाय. कुठनं आलाय तुम्ही? आम्ही हरिपूरचा आहे. ओनली विशाल दादांना मतदान. आम्ही सगळं A to Z 100% मतदान. 8,500 मतदान आम्ही हरिपूर. उमेदवारी त्यांना पक्षाकडनं मतदान होईल का वाटतं? माणूस चांगला आहे. देव पहिल्यापासून काँग्रेसचं त्यांनी काम केलेलं आहे. काय वाटते? काय भावना आहे तुमची? विशाल दादा हो की, पण विशाल दादांनी आता अपक्ष बंडखोरी असू द्या की पण यशस्वी होईल का? 100% होणार. का होणार नाही?
जनता त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या आजोबापासून त्यांचं काम चांगलं आहे. ज्यांनी महाराष्ट्र घडवला, शेतकऱ्याला प्रश्न मार्गी लावलं, त्यांच्या नातवाला का देऊ नये एकदाची संधी? गेल्या बारी मी त्यांची संधी थोडक्यात हुकल्या कोणामुळे तरी. जनतेने त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि जनतेचं असं मत आहे की पक्ष बघून काम करणार नाही, माणूस बघून काम करणार आहे. देशातील सर्वात एकमेव अपक्ष खासदार असेल. येणारा अपक्ष खासदार विशालदादा असतील सांगलीतून, आणि सांगलीतून पहिला निकाल असेल अपक्षाचा. बंड यशस्वी होईल 100% बंड यशस्वी होणार म्हणजे होणार. काय 100% होणार. आम्ही घोरपडीत आहे, कवटे मग लास्ट टोकात आहे. काय वाटतंय तुम्हाला? विशालदादा 100% निवडून येणार, सर्वात जास्त मताधिक्यान. आणि पहिला निकाल अपक्ष विशालदादा सांगलीत नाही येणार. 100 तिरंगी हो चौरंगी हो, विशालदादा यावेळी फिक्स खासदार. म्हणजे किती जरी अगदी बहुरंगी जरी झाली तुम्हाला निकाल आता येणाऱ्या लोकसंख्येवरच कळायला पाहिजे. निकाल आज विजय सुरुवात झाली. औपचारिकता बाकी आहे. 4 जूनला आपण गोलालच बघायचा विशालदादांचा. की बऱ्याच लोकांची अजून मला मदत होणार नाही, ते तर ठरलेलंच आहे. अजून बऱ्याच लोकांचे पाठिंबा मिळणार आहे विशालदादांना. अजून बऱ्याच लोकांना मिळणार आहे. लपून छपून करतात ना ते उजेड देणार हो. आयला माझा भाऊ गेला, मी कशाला राहू, मी बी येतो. असे लपून छिपून यायला आले आता. ताकद वाढत जाणार पुढे पुढे. बाबा कुठनं आलाय तुम्ही? आम्ही जत तालुक्यातला आहे. लय लांबनं आलाय तुम्ही. मग आमचा माणूस आहे, यायला नका. आयला पण काय माणसाला उमेदवारी दिली नाही की पक्षाने? उमेदवार नाही दिली तर माणूस जिवंत आहे की. बर, ही जनता सगळी आहे, ती माणूसच आहे. काय वाटतंय तुम्हाला? 100 नाही 110% ही सीट जाणार. सावळीच आहे. कुठलं गाव तुमचं? जत तालुका बनाळी. खूप लांबून आलाय तुम्ही. होय. काय भावना काय? भावना विशाल पाटलाला निवडून आणायचं आहे. निवडून आणायचंय. घालवायचं आहे. काय या इकडं चिंचणीचं पार्सल चिंचणीला घालवायचं आहे. पॅक करून टाकायचं आहे. हा, इस्लामपूरचं बी इस्लामपूरमध्ये आम्ही तिकडे हातकलंगडीत पॅक करतोय. हा, आम्ही मूळच्या सांगली लोकसभेतला आहे, पण आता सध्या हातकलंगडीत आहे. पण आमचं दादा घराण्याची परंपरा पहिल्यापासूनचं प्रेम आहे, म्हणून आम्ही दादांच्या घराण्यावर अन्याय करणारे जे जयंत पाटील घराणं आहे त्यांना तिथंच आम्ही ब्लॉक करणार आहे. म्हणजे हितला राग सभेला काढणार. म्हणजे तुम्ही त्यांच्यावर देखील चिडलाय. तिथं राजू शेट्टी, इथं विशाल पाटील. 10 वर्ष विकासच झाला नाही. त्यामुळे यंदा बदल करणार 100%. विशाल पाटील निवडून येणार 1%. 101%. तिरंगी निवडणूक झाली तर बिरंगी काय नाही, 101% विशाल दादा येणार. 10 वर्ष काय केले? झोपले काय? आता बेळात नागोबा बाहेर येतात, नागोबासारखे बाहेर येतात. काय केली 10 वर्ष? हा, मान उडा लागले खालवर. लोक आता ठरवून नाही, दाखवूनच देणार काय होणार ते. सांगली जिल्ह्यात काय होणार हे जनता दाखवणार. आता काँग्रेसला ठरवले यंदा लोकांनी, सर्वसामान्य जनतेने ठरवले भाजप हद्दपारच. आपण भाजप हद्दपार करताना तर महाविकास आघाडीतून किती पण असू द्यात, खरं विशालदादा 100% वेळाला येणार म्हणजे येणार. संजय राऊत येतोय. सांगली जिल्ह्याचा विकास त्याला माहीत नाही. इथं काय झाले ते सगळ्या जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यात सगळं काँग्रेसचं वर्चस्व आहे. आणि ह्यो सांगतोय संजय राऊत म्हणतोय माझाच उमेदवार. कशावरचा उमेदवार? कुठला कशाच्या बेसवर उमेदवार उभा केला त्यानं? कशाच्या बेसवर उभा केला? काय बेस आहे त्याला? काही सुद्धा बेस नाही. झुरे बॅन्स एका गोष्टीवर कोण त्याच्या मांडीवर जाऊन बसलाही नाही. तो शीट बरोबर पाडतोय, मांडीवर जाऊन बसलाय तो आता. आणि त्यांचं ऐकत बसलेत तिने. ऐकू द्यात, काय फरक पडला आपल्याला? त्यांना आता ते मगाशी ते सुरेश आवटी साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं ना, महानगरपालिकेला जसं सुरेश पाटलांचं झालं तसं होणे हे त्यांनी लक्षात घ्यावं. त्या पद्धतीनं या ठिकाणी त्यांनी सुद्धा एक प्रकारचं काही षडयंत्र आहे ती ओळखून बळीचा बकरा होण्यापेक्षा दादा घराण्याच्या विरोधात बरेच जण भाषणात म्हटले की षडयंत्र होते, तर ते तुम्हाला वाटतंय म्हणजे षडयंत्र होते? दादाच्या घराण्याच्या वाटतंय तुम्हाला? हो, 100% षडयंत्र हे चालूच आहे. आतने कुरगुडीत चालूच आहे. हे सगळे जनतेला पण माहिती आहे. विशाल पाटलांच्या विरोधात का षडयंत्र होत असावं काय वाटतं? आता दादा एकदा आले की कुणाला ऐकत नाहीत, हे सगळ्या नेत्यांना माहिती आहे. दादा एकदा जर खासदार झाले तर कुणालाही ऐकत नाही, हे त्यांना माहित आहे. म्हणताना खच्चीकरण करायचं काम चालू आहे. त्यांना मैदानातच येऊ द्यायचं. हा, मैदानात येऊन द्यायचं असं खच्चीकरण चालू आहे. दादा कुठं आलाय तुम्ही? कुठलं काय होईल वाटतंय? विशाल पाटील येणार. विशाल पाटील येतील वाटते का वाटतंय तुम्हाला? काम चांगलं आहे. काम चांगलं आहे त्यांचं. काय जत तालुक्यात काय आपलं बोलायचं बोला. जत तालुक्याला पाणी नाही, काय नाही वाटतं. कुठलं तुमचं गाव? जत. अच्छा, काय वाटतं? विशाल पाटील येते.
विशाल पाटील हो. येतील आयला तुमच्या जतची बरीच लोक म्हणतात की विशाल पाटील तालुक्यात नाही एक 1.5-2 लाखांनी लिडिंग येणार विशाल दादा. आणि 1.5-2 आता तर लाख विलासराव जगताप पण सोबत त्यांचा आले. साहेबांचा बी पाठिंबा आम्हालाच मिळालाय, विशालदादांनाच मिळालाय. आमचा पक्ष काँग्रेस पक्ष आणि जर विशालदादा महाविकास पक्ष. आघाडीने जर विक्रम सावंत यांना सांगितलं की आघाडी धर्म पाळायचा तर ते काय करतील म्हणजे नाही दादा पाळत नाहीत धर्म. दादा विशालदादाच्या पाठीमागच लागणार विक्रमदादा. हा त्यांनाच पाठिंबा देणार. बर त्यामुळे जत मधनं प्रचंड lead जत भेटेल मधनं आता. 1 लाखांनी लिडिंग विशाल कुठं आलाय काका? मांजर्ड तासगाव तालुका. बर तासगाव तालुक्याचे खासदार आहेत आता काय होईल वाटते? विशालदादा आणणार आहे आम्ही. ही 10 वर्षात देऊन शेण आम्ही भिकर लागलो. आता विशालदादाला निवडून दिलं तर आत्महत्याच करायची येणार भाजप आलं निवडून तर. पण तुमच्या इथं तर आमचाच आमदार आमचाच खासदार असं आता असायचं गेलं ते म्हणते. मागं होतं आता नाही. आता तासगाव तालुका लीड देणार आहे. तासगाव पण लीड देणार होय तासगाव देणार आहे, मांजर्ड लीड देणार. संपवलं या भाजपवाल्यांनी. पहिलं मोदीनंच फसवलं. मोदीनं संपवलं. मोदीनं सांगितलं 15 लाख देतो. मोदीकडे माझं 30 लाख रुपये झाले 10 वर्ष राम दुपट्यानं फसवते. खरा ठाके ते मोदीच आहे. हा आणि त्याच्या मागे बुरटी लागली आमची. आघाडी धर्म फक्त विक्रमदादासनी विशालदादासनी आणि पृथ्वीराज बाबासनी तेवढंच आघाडी धर्म आहे. काय यांनी एकनिष्ठ एवढी वर्ष झाली एकनिष्ठ काँग्रेस पक्षाची राहिले त्यांनी. यांना कुठं काय यांना न्याय मिळाला का अजूनपर्यंत? काँग्रेस पक्षाची एवढी एकनिष्ठ त्यांनी राहिलीत. त्याने काँग्रेस पक्षाची एवढं हे केली तर विशालदादासनी न्याय मिळाला का? विशालदादांनी तिकीट दिली. पक्षाने अन्याय केलाय असं पक्षाने अन्यायच केलाय सरळ सरळ. एवढे दिवस विशालदादासनी त्याने खच्चीकरणच केल्यात. आपल्या पक्षाने काय केलं नाही महाविकास महाविकास आघाडीने सरळ सरळ विशालदादावर अन्याय केलेला आहे. आणि ही लढाई आता काँग्रेस पक्षाची नसून ही लढाई सरळ सरळ जनतेच्या कोर्टात गेलेली आहे. ही सरळ सरळ लढाई आणि विशाल पाटील यांना जनताच निवडून देणार आहे यावर्षी 100%. काय तिरंगी जरी झाली जत तालुकाहून जगताप साहेब कट्टर कार्यकर्ता आहे. जत तालुकाहून जगताप साहेबांनी राजीनामा दिला काल भाजप. हा काल राजीनामा जाहीर पाठिंबा पण जाहीर केला विशालदादांना. विशालदादा हे नक्की निवडून येणार आहेत. विलासराव जगताप ताकदीनं मागे उभा हा ताकदीनं आणि आमच्या जत तालुक्यामधून 55,000 ते 60,000 पर्यंत लिडिंग मिळणार आहे. काय सांगाल तुम्ही? आत्ताच्या परिस्थितीला बघितलं तर विशालदादाच्या पाठीची जत तालुक्यातली सर्व जनता आहे. विशालदादांचा विजय निश्चित आहे. विजय निश्चित आहे. हां ह्या प्रोग्राम आम्ही फिक्सच केला अगदी व्यवस्थित. आजपर्यंत जेवढे आमचे जुने विद्यार्थी होते, जे चालू विद्यार्थी आहेत, जत तालुका असं वेगवेगळ्या सांगली जिल्ह्यातून जितके विद्यार्थी आहेत तेवढे आज सगळे एकवटलेले आहेत की विशालदादांना ह्यावर्षी निवडून द्यायचंच म्हणून. कारण का सरळ सरळ धोका झालेला आहे पूर्णपणे की जो व्यक्ती कधी आपलं गाव सोडून बाहेर नाही आला, की जो व्यक्ती आज विशालदादा एवढे जिल्हाभर प्रसिद्ध आहे, भारतभर ह्या घरांना माहिती आहे, अशा व्यक्तीला डावलून जर अशा व्यक्तीला जर तिकीट देत असतील जनतेच्या मनात किती नाराजी होत असेल. आज तुम्ही भाजपला पाडायचा विचार करता, मग तुम्ही त्याला सक्षम उमेदवार दिला पाहिजे ना. बरोबर आहे की ना? आज अशी उमेदवारी तुम्ही त्या लोकांना देताय म्हणजे ह्याच्या पाठीमागे षडयंत्र निश्चित आहे. आणि आज सांगलीकर आमच्यावर होणारा अन्याय हा सहन करणार नाहीत कसल्याही परिस्थितीत. आणि विशालदादांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा राहू. षडयंत्र झालंय असं वाटतं? 100% षडयंत्र झाले. तुम्हाला पण समजायला पाहिजे हे षडयंत्र. बरोबर आहे ना मी काय बोलते ते? की कुणी केलंय षडयंत्र हे? आता ह्याला सर्वा सगळे माहिती आहेत. आज भाषणामध्ये याचा उल्लेख झालेला आहे. आणि कसं इथं नावं घेऊन ह्या षडयंत्राला उत्तर देतील लोक असं तुम्हाला 100% मिळणार. मागच्या वेळेला थोडी गपलत झाली, ह्या वेळेशी गपलत होऊन देणार नाही आम्ही कोणीही. आज जत तालुका पूर्णपणे पाठीशी उभा आहे. आमदार जगताप साहेब आज हे पाठीशी उभा राहिले. आज विक्रमदादा सावंत आहेत, भले ते काँग्रेसचे असो पण छुपा पाठिंबा हा सगळ्यांचाच आहे यांना, की सगळ्यांना माहिती आहे अन्याय हा झालेला आहे. विशालदादा पण म्हटले मला अजून खूप लोक मदत करणार आहेत म्हणून. भरपूर मदत करणार. कसं आहे माहिती आहे, एक आम्ही वाट कुठली बघायला लागलो, 19 तारखेची वाट बघायला लागलोय. जर पक्षाला जर लक्षात आलं की सीट आपल्याला निवडून आणायची आहे, राजकारण करायचं नाही आहे, जर सीट निवडून आणायची आहे तर विशालदादांना हा उमेदवारी ही दिलीच पाहिजे आपण. आणि चंद्रहार पाटलांनी ही माघार ही घेतलीच पाहिजे. आणि ह्यातच हित आहे महाविकास आघाडीचं. नाही तर ही महाविकास आघाडीची नासाडी होणार आहे. हे त्रिवार सत्य आहे. जर नाही दिले 19 तारखेपर्यंत एबी फॉर्म जर नाही दिला तर अपक्ष ही फिक्स आहे. जुळल का अपक्ष राहिले तर? जुळणार, 100% जुळणार आहे. कारण आत्तापर्यंत भाजपच्या खासदारांचं जे काम जे झालंय ते सर्वांनी पाहिलेलं आहे की काय विकास घडला एवढ्या वर्षामध्ये, काही नाही. म्हणून तो जगताप साहेब ह्या बाजूने आले ना आज. बरोबर ना? आज आमदार गाडगे साहेबांचा पण त्यांना विरोधच होता. बरेच भाजपचे नाराज गट होते, पण शेवटी कसं आहे पक्षासाठी सगळे आज एकत्र आले ते. पण ते मनापासून कोणीही एकत्र नाही आहेत. त्यामुळे विशालदादांचा विजय हा 100% आहे. विशाल पाटलांचा विजय ह्या सगळ्या गोष्टींमुळे हा 100% आहे. 100% आहे. या
काय कुठनं आलाय तुम्ही? जतमधनं झालाय. बरं, जतची खूप लोक दिसत आहेत, काय वाटते? नाही, यावेळी बदल पाहिजे ना. ते संजय काका पाटील 10 वर्ष काय केलं आपल्या गावापर्यंत आलं, तालुक्यामध्ये कुठलाही निधी दिला नाही, काय नाही, अपयश ठरलं आहे त्यांनी खास. यावेळी आपण विशालदादा पाटलांना निवडून द्यायचं. अपक्ष जरी राहिले तरी अपक्ष असू दे, आपल्याला पक्षच विशालदादा पाटील आहे. अच्छा, तुमचं पक्षच आपलं विशालदादा. तर आज या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की विशाल पाटील यांचा कार्यकर्त्यांचा मेळावा झाला आणि त्यांनी एक मोठं शक्ती प्रदर्शन केलं आणि या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांनी क्लिअर सांगितलं की पक्षाने जर AB फॉर्म दिला तर पक्षाच्या चिन्हावर लढायचं आहे मला, परंतु जर नाही दिला तर मी अपक्ष लढेन. आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि त्यांच्या समर्थकांची देखील एक तीव्र भावना आहेत की त्यांनी लढायला पाहिजे आणि ते लढले तर असा त्यांना विश्वास आहे की ते फार मोठ्या फरकाने बंड करून देखील जिंकतील. तर येत्या काळात आपल्याला कळेल की नेमकं कशाप्रकारे निवडणुकांचं वारं पुढं जातं आहे आणि निवडणुकांमध्ये नेमकं कोण आघाडी घेते आणि 4 जूनला आपल्याला निकाल कळेलच.